प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा, स्टेशनजवळील वळणावर होऊ शकतो अपघात। मुंबई रेल प्रवासी संघाने केलं होतं सूचित, मात्र तक्रारीची रेल्वे प्रशासनानं दखल न घेतल्याने झाला अपघात। भाडं न वाढवता सर्व लोकल एसी करण्यासाठी प्रयत्न करणार, तर लोकलची गर्दी कमी करण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळेतही बदल करण्याबाबत चर्चा। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। कधी कधी काही जण असं बातम्या सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही। अरे पैसे सोडत नाही काय, माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय? अजित पवार निधी देत नाहीत असं काही जण म्हणतात। मी खिशात पैसे घेऊन बसतो काय? अजितदादांचं नाव न घेता शिवसेनेच्या मंत्र्यांना टोला। जयंत पाटलांकडून प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याचे संकेत, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत जयंत पाटीलच प्रदेशाध्यक्षपदी राहणार, शरद पवारांचं स्पष्टीकरण। प्रमुख नेत्यांना बढती देत दुसऱ्या राज्यात अनुभवी नेत्यांना काम करण्याची संधी दिली पाहिजे। प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी आपली इच्छा नाही, छोटं मोठं पद घेऊन काम करायला तयार, रोहित पवारांचा पाटलांना टोला। कोणाचाही बाप काढणं हे चुकीचं आहे। त्यामुळे मी देखील संबंधित मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे। नितेश राणेंचा सर्वांचा बाप या विधानावरून कॅबिनेटमध्ये खडाजंगी। शिवसेनेच्या नाराजीनंतर मुख्यमंत्र्यांनी राणेंना खडसावलं। प्रकाश महाजनांना ओळखतही नाही, त्यांना मारून 302 अंगावर का घेऊ? प्रकाश महाजनांच्या आव्हानाला नारायण राणेंचं प्रत्युत्तर, तर राणेंविरोधात महाजनांनी थोपटले दंड। सांगा त्या ठिकाणी येतो महाजनांचं आव्हान। अमरावतीत बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस। शरद पवारांनी फोनवरून संवाद साधत आंदोलनाला दिला पाठिंबा। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी कडूंचं आंदोलन। हायकोर्टात मराठा आरक्षणासाठी सलग सुनावणी निश्चित। मराठा आरक्षणावर 11 जूनपासून सुनावणी होणार सुरू। विशेष त्रिसदस्यीय पूर्णपीठासमोर होणार सुनावणी।